आता इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या कॉलेजमध्ये तुम्ही एकदम कमी फीजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. येस, जर एका कॉलेजची 1 इयरची फीज 1 लाख असेल तर सेम कॉलेजमध्ये तुम्ही फक्त 10,000 रुपीजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ही एक स्कॉलरशिप आहे जी आपल्याला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते. बट ही स्कॉलरशिप सगळ्याच मुलांना नाही मिळत. ह्या स्कॉलरशिपला एलिजिबल होण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर करावा लागतो. प्लस त्यासोबत तुम्हाला सीईडच्या एक्झाममध्ये चांगले मार्क स्कोर करावे लागतात. तरच तुम्ही इंजिनिअरिंग किंवा फार्मसीच्या कॉलेजमध्ये एकदम कमी फीजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आता नक्की हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे आणि तुम्हाला सीईडच्या एक्झाममध्ये किती मार्क रिक्वायर्ड असतात जर तुम्हाला कमी फीजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर सो तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. स्टेप बाय स्टेप जी पण तुम्हाला प्रोसेस करायची आहे तर ते मी तुम्हाला पूर्ण सिंपल वेमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती लवकरच 60,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होणार आहेत. सो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता ह्या व्हिडिओला मी 3 पार्ट्समध्ये डिवाइड करतोय. पार्ट नंबर 1 ऑल अबाउट TFWS स्कॉलरशिप, पार्ट नंबर 2 एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर TFWS अँड पार्ट नंबर 3 रिक्वायर्ड मार्क्स इन MST CET. आपण सगळ्यात पहिले पार्ट नंबर 1 पासून स्टार्ट करूया, ऑल अबाउट TFWS स्कॉलरशिप. सो बेसिकली महाराष्ट्रामध्ये जेवढं पण इंजिनिअरिंग आणि फार्मसीचे कॉलेजेस आहेत त्यांची फीज खूपच जास्त आहे. मोस्टली कॉलेजची फीज 1 लाख किंवा 2 लाख पेक्षा जास्त आहे. आता सगळीच मुलं एवढी जास्त फीज अफोर्ड नाही करू शकत, तर त्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंट एक स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते ज्याला आपण TFWS असं बोलतो. आता TFWS म्हणजे काय? सो TFWS चा फुल फॉर्म आहे ट्युशन फीज वेव्हियर स्कीम. ह्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये TFWS असं बोलतो. आता महाराष्ट्रामधले जेवढे पण कॉलेजेस आहेत त्यांची फीज 2 पार्ट्समध्ये डिवाइडेड असते. नंबर 1 ट्युशन फीज अँड नंबर 2 डेव्हलपमेंट फीज. आता हे ट्युशन फीज म्हणजे काय आणि डेव्हलपमेंट फीज म्हणजे काय हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, कारण की मला माहिती आहे की हे पण तुमच्यासाठी खूपच नवीन आहे. आता ट्युशन फीज म्हणजे कॉलेजमध्ये जे पण तुम्हाला थिओरिटिकल शिकवलं जातं, जे पण तुम्हाला थिअरी वगैरे ही शिकवली जाते, ही सगळी तुमच्या ट्युशन फीजच्या अंडर येते. आणि डेव्हलपमेंट फीज म्हणजे जे पण कॉलेजमध्ये तुमचे लॅब्स आहेत, त्या लॅब्समध्ये जे पण काही इक्विपमेंट्स आहेत, कॉलेजचं कॅम्पस आहे, हे सगळं तुमच्या डेव्हलपमेंट फीजच्या अंडर येतं. सो ट्युशन फीज आणि डेव्हलपमेंट फीज मिळून तुमची एक कॉलेजची ओव्हरऑल फीज होते. आता जर तुमचा नंबर TFWS मधून लागला तर तुम्हाला ट्युशन फीज ही नाही भरावी लागत, तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीज भरावी लागते. मी तुम्हाला एक आयडिया देतो की मोस्टली कॉलेजेसची, ऑलमोस्ट सगळ्याच कॉलेजेसची ट्युशन फीज ही खूप जास्त असते आणि डेव्हलपमेंट फीज ही खूप कमी असते. आता फॉर एक्झाम्पल, जर एका कॉलेजची ओव्हरऑल फी ही 1 लाख रुपीज आहे, त्याची ट्युशन फीज ही 86,000 रुपीज आहे आणि त्याची डेव्हलपमेंट फीज ही 14,000 रुपीज आहे. ट्युशन फीज आणि डेव्हलपमेंट फीज मिळून त्या कॉलेजची ओव्हरऑल फी होते 1 लाख रुपीज. आता जर तुमच्या त्या कॉलेजमध्ये नंबर TFWS मध्ये लागला तर तुम्हाला त्या कॉलेजची ट्युशन फीज जी आहे, जी तुम्हाला 86,000 रुपीज दिलेली आहे, ही तुम्हाला पे नाही करावी लागणार. तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीज भरावी लागेल जी आहे 14,000 रुपीज. आता एक तुम्ही लक्षात घ्या की प्रत्येक कॉलेजची डेव्हलपमेंट फीज ही वेगवेगळी असते. काही कॉलेजची डेव्हलपमेंट फीज ही 10,000 असते, काही कॉलेजची डेव्हलपमेंट फीज ही 15,000 असते, काही कॉलेजची 20,000 पर्यंत असते. सो जी पण त्या कॉलेजची डेव्हलपमेंट फी असेल ती तुम्हाला पे करावी लागेल. सो जर तुमचा नंबर TFWS मध्ये लागला तर तुम्हाला ही ट्युशन फीज नाही भरावी लागणार, तुम्हाला फक्त ही डेव्हलपमेंट फीज भरावी लागेल. तर हे एक मोठं ॲडव्हान्टेज आहे तुमच्या TFWSच्या स्कॉलरशिपचं. आता ह्या स्कॉलरशिप बद्दल जास्त मुलांना माहिती नसतं. मोस्टली मुलांना एक्झाम झाल्यानंतर, म्हणजे जेव्हा तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होते त्यावेळी मुलांना समजतं की TFWS नावाची पण एक स्कॉलरशिप असते आणि त्यावेळी मुलांना रिग्रेट होतं की यार जर ह्या स्कॉलरशिप बद्दल आपल्याला आधी माहिती असतं तर आपण अजून सीईडच्या एक्झाममध्ये चांगले मार्क स्कोर करायचा ट्राय केला असता, आपल्याला पण कमी फीजमध्ये ॲडमिशन मिळालं असतं. बट तोपर्यंत टाइम निघून गेलेला असतो. सो त्यामुळे मी विचार केला की ह्या स्कॉलरशिप बद्दल मी तुम्हाला लवकरात लवकर सांगावं, म्हणजे ह्या TFWSच्या स्कॉलरशिप बद्दल तुम्हाला एक आयडिया सुद्धा येईल आणि तुम्हाला सीईडच्या प्रिपरेशनसाठी एक मोटिवेशन सुद्धा मिळेल, ज्याच्याने तुम्ही अजून चांगले मार्क स्कोर करू शकता. आता जर तुम्हाला सीईडच्या प्रिपरेशनसाठी जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल्स पाहिजे असेल, स्टडी मटेरियल्स पाहिजे असतील तर ते तुम्हाला कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सअप बॉटवरती मिळेल. ह्या कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सअप बॉटवरती तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहेत, PYQs प्रोव्हाइड केलेले आहेत, टॉपरचे नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत, सब्जेक्ट वाईज तुम्हाला फॉर्म्युला शीट सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. प्लस जर तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज पाहिजे असेल PCMचं तर ते सुद्धा तुम्हाला ह्या कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सअप बॉटवरती तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. तर हा कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट तुम्हाला खूप युजफुल असणार आहे. तुम्हाला सगळं फ्रीमध्ये मटेरियल ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं आहे. सो नक्की तुम्ही हा व्हॉट्सअप बॉट यूज करा. जर तुम्हाला हा व्हॉट्सअप बॉट यूज करायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे.
नाउ पार्ट 2 इज एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर TFWS. आता जर तुम्हाला TFWS साठी एलिजिबल व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले तुमच्याकडे अॅन्युअल फॅमिली इन्कम सर्टिफिकेट हे असलं पाहिजे. ऑब्व्हियसली तुमच्या पॅरेंट्सचं इन्कम सर्टिफिकेट असलं पाहिजे, कारण की आता तुम्ही तर काय कमवत नाहीत, तुमचे पॅरेंट्स कमवतात, तर तुमच्या पॅरेंट्सचं इन्कम सर्टिफिकेट हे असलं पाहिजे. आणि तुमची अॅन्युअल फॅमिली इन्कम ही बिलो 8 lakhs असली पाहिजे. जर तुमची अॅन्युअल फॅमिली इन्कम ही बिलो 8 lakhs असेल तरच तुम्ही TFWS साठी एलिजिबल होऊ शकता, नाहीतर तुम्ही TFWS ला अप्लाय नाही करू शकत. आता इन्कम सर्टिफिकेट 2 टाईपचं येतं. एक येतं 1 yearचं इन्कम सर्टिफिकेट आणि एक येतं 3 yearचं इन्कम सर्टिफिकेट. दोघांपैकी कुठलंही इन्कम सर्टिफिकेट चालेल, बट ते इन्कम सर्टिफिकेट तुमचं व्हॅलिड असलं पाहिजे. आता मोस्टली मुलांचे इन्कम सर्टिफिकेट हे 31 March 2025 पर्यंतच व्हॅलिड असतील. तर एकदा तुम्ही तुमचं इन्कम सर्टिफिकेट चेकआउट करून घ्या. जर तुमचं इन्कम सर्टिफिकेट आता ह्या मार्च एंडला इनव्हॅलिड होत असेल तर तुम्हाला एप्रिलमध्ये हे इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला रिन्यू करावं लागेल. सो जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ह्या TFWSच्या सीटसाठी अप्लाय करू शकता. आता त्यानंतर जेव्हा पण तुमची कॅपराउंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल त्यावेळी तुम्हाला एक ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एक तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाईल की डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS, येस ऑर नो. त्यावेळी तुम्हाला येसवर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही ह्याचं टेन्शन नका घेऊ, तुमचे कॅपराउंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू व्हायला अजून खूप टाईम आहे. बट मी विचार केला की भरपूर मुलांचे कन्फ्युजन येतील की हे TFWSला कधी अप्लाय करायचं, तर ते पण तुमचं मी आत्ताच डाऊट क्लिअर करतो की जेव्हा तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होते त्यावेळी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्येच विचारलं जातं की तुम्हाला TFWSला अप्लाय करायचं आहे की नाही करायचं आहे. त्यावेळी तुम्हाला येसवर क्लिक करायचं. जर तुम्ही एवढं केलं तर तुम्ही TFWSच्या सीटला अप्लाय करण्यासाठी तुम्ही एलिजिबल होऊन जाता. आता हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर करून सुद्धा तुम्हाला TFWSची सीट नाही मिळत. त्यासाठी तुम्हाला CETची एक्झाममध्ये चांगले मार्क स्कोर करावे लागतात. आता नक्की किती मार्क स्कोर करावे लागतात तर ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये डिस्कस करूया. रिक्वायर्ड मार्क्स इन MST CET एक्झाम टू गेट TFWS सीट. आता एक तुम्ही लक्षात घ्या की TFWS साठी फक्त 5% कोटा असतो, म्हणजे 5% सीट हे TFWS साठी रिझर्वड असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एका कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी ही 60 असेल तर 60 मधनं फक्त 3 सीट हे TFWS साठी रिझर्वड असतात. म्हणजे फक्त 3च मुलांना TFWSची ही स्कॉलरशिप मिळत असते. बट हे 3 सीट कोणत्या बेसिसवर मिळतात, कोणत्या बेसिसवर हे 3 सीट निवडले जातात, तर तुमच्या पर्सेंटाईलच्या बेसिसवर आणि तुमच्या रँकच्या बेसिसवर. जर तुम्हाला सीटची एक्झाममध्ये चांगले पर्सेंटाईल मिळाले, जर तुमचा चांगला रँक आला तर तुम्हाला TFWSची सीट मिळायचा चान्स असतो. बट त्यासोबत ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही अप्लाय करणार आहात तुमच्यासोबत अजून जी पण मुलं त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये अप्लाय करणार असतील तर त्यांच्यापैकी पण तुमचे चांगले पर्सेंटाईल आणि रँक असला पाहिजे, तरच तुम्हाला TFWSची सीट मिळायचा चान्स असतो. कारण की बघा हे TFWSच्या सीटसाठी कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, कारण की प्रत्येक मुलाला कमी फीजमध्ये ॲडमिशन पाहिजे असतं. तर त्यामुळे ही कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करायचे गरजेचे आहेत. मग दादा किती मार्क स्कोर करावे लागतात, असा काय पर्टिक्युलर क्रायटेरिया आहे का? असा कुठलाही क्रायटेरिया नाही आहे. तुम्हाला जास्तीत जास्त मार्क CETच्या एक्झाममध्ये स्कोर करावे लागतील. बट मी तुम्हाला एक आयडिया देतो, जर तुम्हाला टॉप 10 कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, ते पण तुम्हाला TFWSमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 99% प्लस तुम्हाला स्कोर करावे लागतील. जर तुम्हाला टॉप 20 कॉलेजमध्ये TFWSमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 96% प्लस तुम्हाला स्कोर करावे लागतील. अँड जनरली नॉर्मल कट ऑफपेक्षा TFWSचा कट ऑफ हा जास्त असतो, बिकॉज जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय कॉम्पिटिशन जास्त असते आणि सगळ्याच मुलांना ही TFWSची सीट पाहिजे असते. सो त्याच्यामुळे TFWSचा कट ऑफ हा जास्त असतो. मग दादा जर आम्हाला कमी पर्सेंटाईल मिळाले तर आम्हाला TFWSची सीट नाही का मिळू शकत, आमचं ॲडमिशन कमी फीजमध्ये नाही का होऊ शकत. सो जरी तुम्हाला कमी पर्सेंटाईल मिळाले किंवा कमी मार्क मिळाले तरी पण तुम्हाला TFWSची सीट मिळू शकते, बट ती तुम्हाला लोअर कॉलेजमध्ये मिळेल. जर तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये TFWSची सीट पाहिजे असेल त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करावे लागतील, कारण की बेस्ट कॉलेजचे जेवढे पण बेस्ट कॉलेज आहेत त्यांचे TFWSचे कट ऑफ हे जास्त असतात. सो कॉलेजेसच्या अकॉर्डिंगली तुमचे TFWSचे कट ऑफ हे व्हॅरी होत असतात. आता प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ काय आहे ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. मी ह्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं असतं, बट ही व्हिडिओ खूपच मोठी झाली असती, तर त्याच्यामुळे मी सेपरेट व्हिडिओ बनवेन. त्याच्यामध्ये मी प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ मी तुम्हाला एक्सप्लेन करेन, ज्याच्याने तुम्हाला आयडिया येईल की जर तुम्हाला तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला किती मार्क स्कोर करावे लागतात. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेन, त्याच्याबद्दल तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. जस्ट तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला पूर्ण कॉलेजची कट ऑफ लिस्ट पाहिजे असेल तर ती मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेली आहे. सो तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप पण नक्की जॉईन करा. त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासोबत आपला व्हॉट्सॲप ग्रुप पण आहे. त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जेव्हा पण काही अपडेट येते CET सेलकडनं ऑफिशियल अपडेट येते तर ते मी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती प्रोव्हाइड करत असतो. तर तुम्ही आपला व्हॉट्सॲप ग्रुप पण नक्की जॉईन करा. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जर तुम्हाला CETच्या प्रिपरेशनसाठी फ्रीमध्ये स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर ते तुम्ही कॉलेज दोस्त त्या व्हॉट्सॲप बॉटवरनं यूज करू शकता. त्या व्हॉट्सॲप बॉटची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे.
सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.